नमस्कार, मी स्मिता. घरचा आहार या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आपडी थापडी गुळाची पापडी. आजची आपली रेसिपी आहे गुळ पापडी. चला तर मग बनवायला सुरुवात करूया. आजची आपली रेसिपी आहे गुळ पापडी. त्यासाठी लागणारं साहित्य: बदाम आणि पिस्ता याचे कापलेले काप, 1 चमचा खसखस, अर्धा चमचा जायफळ पावडर, अर्धा चमचा वेलची पावडर, 2 चमचे तीळ, अर्धी वाटी डेसिकेटेड कोकोनट, 1 वाटी साजूक तूप, 1 वाटी चिरलेला गूळ, 2 वाट्या गव्हाचं पीठ. आता आपण गुळपापडी बनवायला सुरुवात करूया. आता गॅसवर फ्राय पॅन तापत ठेवून त्यात गव्हाचं पीठ टाकून 3 ते 4 मिनटे सुकं पीठ हळूहळू भाजून घेणे. कारण सुकं पीठ भाजल्यामुळे तूप टाकल्यानंतर जो वेळ लागतो आपल्याला तो जास्त लागतो, तर सुकं पीठ भाजल्यामुळे लवकर त्याला रंग येतो. म्हणून 3 ते 4 मिनटे व्यवस्थित बारीक गॅसवर सुकं पीठ भाजून घेणे. सुकं पीठ 3-4 मिनटे भाजून झाल्यावर त्यात थोडं थोडं तूप टाकून, पूर्ण तूप वाटीभर टाकून व्यवस्थित खरपूस रंगावरती त्याचा रंग बदलेपर्यंत चांगलं गव्हाचं पीठ भाजून घेणे. याला साधारण 15 ते 20 मिनटं लागतात भाजण्यासाठी. आता थोडासा रंग बदलल्यावरती गव्हाच्या पिठाचा भाजून चांगला खरपूस रंग आल्यावरती आता त्यामध्ये थोडंसं पीठ बाजूला करून त्यात डेसिकेटेड कोकोनट ते थोडंसं भाजून घ्यायचं. आता त्यामध्ये तीळ आणि खसखस हे दोन्ही टाकून पुन्हा थोडंसं भाजून घ्यायचं आणि नंतर हे सर्व मिश्रण पुन्हा चांगलं व्यवस्थित खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं. व्यवस्थित एकजीव झालं पाहिजे. म्हणजे त्या पिठाबरोबर खसखस, तीळ आणि खोबरं हे सुद्धा त्याबरोबर व्यवस्थित खरपूस भाजले जातात. आता हे सर्व व्यवस्थित भाजून झाल्यावर गॅस बंद करणे आणि त्यात चिरलेला गूळ टाकून सगळं मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घेणे. त्यातच आता जायफळ पावडर आणि वेलची पावडर हे टाकून पूर्ण मिश्रण एकजीव करून घेणे. म्हणजे गूळ आणि हे पिठाचं मिश्रण व्यवस्थित एकजीव झालं पाहिजे.
हां, मिश्रण सर्व छान व्यवस्थित एकजीव झाल्यावर ते मिश्रण तूप लावलेल्या थाळ्यावर ओतून घेणे. आता हे गरम असतानाच वाटीला तूप लावून थापण्यास सुरुवात करणे. आता पूर्ण व्यवस्थित थापून झाल्यावर त्यात बदाम पिस्त्याचे काप सर्वत्र पसरवून घेणे. आणि व्यवस्थित थापणे. तर हे व्यवस्थित थापून झाल्यावर गरम असतानाच त्याच्या वड्या कापून घेणे. आता ह्या कापलेल्या वड्यांचा थाळा फॅन खाली 15 मिनटं ठेवणे. साधारण 15 ते 20 मिनटानंतर म्हणजे वड्या पूर्ण गार झाल्यावर त्या काढून घेणे. आता ही आपली गुळपापडी छान तयार आहे. मऊ आणि तोंडात टाकल्यावर विरघळणारी अशी ही आपली गुळपापडी. हे बघा, मऊ, खुसखुशीत आणि पौष्टिक अशी ही गुळपापडी तयार. तुम्हाला मी गुळपापडीचे परफेक्ट मेजरमेंट सांगितले. जर ही खुसखुशीत तोंडात घातल्यावर विरघळणारी गुळपापडी तुम्हाला आवडली असल्यास घरचा आहार या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया. धन्यवाद.